ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आपण इथे आता पाहिलेलं आहे की इकडे आता आश्रमातला ज्या मुली पळवल्या गेलेल्या आहेत, म्हणजे जे काही हे कांड घडवून आणलेलं आहे प्रियाने, त्यामध्ये सर्व आळ सायलीवर आलेला असतो। सायलीला आता अटक झालेली असते आणि सायलीला अटक झाल्यानंतर अर्जुनने तिला तो लवकरात लवकर बाहेर काढेल हे सगळं सांगितलेलं आहे। हे सगळं आपण आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे। आता आपण पुढे पाहतोय की प्रियाने आता काय केलेलं असतं। प्रियाने इकडे सर्व ज्या बायका असतात त्यांचे कान भरून ठेवलेले आहेत की सायली जी आहे ती खूप वाईट आहे। सायलीने माझं घर, माझा संसार, माझा नवरा, माझं सुख, माझं समाधान, माझी माणसं, माझं सासर सगळं माझ्यापासून हिसकावून घेतलं। सायली खूप वाईट आहे असं सगळं तिने सांगितलेलं असतं। त्यामुळे आता जेव्हा सायलीला सेलमध्ये टाकलं जातं तेव्हा आधीच एकतर सायली खूप जास्त डिस्टर्ब असते। सायलीला तिथल्या वातावरणाचा खूप त्रास होत असतो कारण तिला सवय नसते। त्यात प्रिया मूर्खासारखं हसत असते आणि म्हणत असते, बघितलंस ना, शेवटी तुझी मी तीच अवस्था केली जी तू माझी करायला निघाली होतीस। आता स्वतः तुरुंगात आहेस, कसं वाटतंय माझ्या जागी स्वतःला बघताना। आणि हे सगळं ऐकून सायलीला राग येतो। सायली उठते आणि प्रियाच्या एक खणखणवून मुस्काटात लगावून देते। मुस्काटात मारल्याबरोबर प्रिया लगेच म्हणू लागते, बघितलंत ना सगळ्यांनी, बघा बघा ही माझ्यावर कायम हा असाच अन्याय करत आलेली आहे। स्वतः घरच्यांच्या समोर किती संस्कारी आहे, किती चांगली आहे हे दाखवायची, सगळ्यांच्या समोर पुढे पुढे करायची आणि अशीच मी धाकटी असल्यामुळे माझ्यावर मागे हात उगारायची, ही मुलींची तस्करी करायची। या सर्व गोष्टी मला पटत नव्हत्या म्हणून मी हिला नकार द्यायचे तर ही मला मारायची। माझ्या मधुभाऊंना सुद्धा खोटं नाटं नाव सांगायचे आणि मधुभाऊसुद्धा हिला सामील असायचे। त्याबरोबर मग मात्र आता त्याच्या सेलमधल्या बायका असतात त्यांना तर काही माहीतच नसतं आश्रम प्रकरणाबद्दल, त्यामुळे त्यांना प्रिया जे सांगत असते ते सगळं खरं वाटतं। मग त्या बायका आता सायलीला म्हणत असतात, लांब राहायचा त्या प्रियापासून, ती आता आमच्या कुटुंबाचा एक भाग आहे, आम्ही सगळे इथं एकीनं राहतो। जर तू पुन्हा त्या प्रियाच्या नादी लागलीस ना तर याद राख, नाही बाहेर तू केलं असशील तिच्याबरोबर काय पण आणि कसं पण बाहेर तुझं राज्य होतं, पण ह्या सेलच्या आतमध्ये आहे ना आमचं राज्य असतं आणि आमच्या राज्यात घुसून जर आमच्या माणसांना त्रास दिला की नाही तर जिवंत सोडत नसतो आम्ही, लक्षात ठेवायचं। त्यावर प्रिया म्हणते, ताई अगं नका तिला काही बोलू, 2 जीवांची आहे ती, कशाला उगाच तुम्ही तिला काहीतरी बोलताय। त्याबरोबर आता बायकांना वाटतं, बापरे प्रिया खरंच किती चांगली आहे, प्रिया सायलीच्या बाळाची सुद्धा केवढी काळजी करते। मग त्या बायका म्हणतात, बघ ती तुझ्या बाळाची आणि तुझी किती काळजी करायला लागली येते आणि उगाच तू तिचं आणि तिच्या बाळाचं आयुष्य भविष्य सगळं मातीमूल करायला निघालीस, बाई नावावर कलंक आहेस तू। आता हे ऐकून मग मात्र सायलीला राग येतो। सायली म्हणते, बास झालं, काय बोलताय तुम्ही, हे तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? आणि कुठल्या बेसवर तुम्ही मला जज करताय? तुमच्यापैकी कोणीतरी मला ओळखतं का व्यवस्थित? नाही ना? अहो आज इथे आली आहे मी, ना ओळख ना पाळख, आणि तुम्ही माझ्याबरोबर वाद घालताय कोणासाठी? तर ह्या प्रियासाठी। हिच्या कर्तुती काय आहेत ना हे तुम्हाला माहीत नाही आहे। आता पाढा वाचायला बसलं तर रात्र कमी पडेल, पण तरी ऐका, ही जी प्रिया तुमच्यासमोर साळसूतपणाचा आव आणून फिरतीये ना, ही माझी ओळख घेऊन 2 ते 2.5 वर्ष माझ्या माहेरी माझ्या आईवडिलांची फसवणूक करत होती। एवढंच नाही तर माझ्या जन्मदात्या आईला हिने आजारी पाडण्याचे प्रयत्न केले, तिला चुकीची औषधं दिली, तिचा मेंदू आणखीन निकामी होईल याचा प्रयत्न केला। हे सगळंच काही कमी होतं तर माझ्या दिराबरोबर लग्न करून आमच्या घरात घुसली, सगळ्या घरातल्यांना माझ्या विरोधात भडकवू लागली। ते सगळं सुद्धा मी सहन केलं, पण मग तर हिने पार हद्दच ओलांडली। ही परपुरुषाबरोबर सुद्धा लग्नानंतर संबंधात राहू लागली। लग्नाआधीची हिची जी लफडी होती ती तर मी तुम्हाला कोणाला सांगत नाहीच आहे, पण लग्नानंतर सुद्धा ही सुधारली नाही। लग्नानंतर सुद्धा हिचं तेच सगळं सुरू होतं। हे सगळं ऐकून प्रिया म्हणू लागते, खोटं, ही सायली सपशेल खोटं बोलते, माझं असं लफडं वगैरे काहीही नव्हतं, मी एकदम साधी सरळ मुलगी आहे, मी असं काही करेन। त्याबरोबर मग आता लगेचच सायली म्हणते, ही जर साधी सरळ असती तर मग आमच्या अश्विन भाऊजींनी हिला का स्वीकारलं नसतं?
एखाद्या वेळी मी हिची जाऊ म्हणून मी हिला छळेन, पण माझ्या घरातले बाकीचे सगळे, ही आई होणार आहे हे कळल्यानंतरही हिला इथे कोणी ढुंकूनही बघायला आलं नाही. का आलं नाही? कारण हिचे गुण कळतंय का तुम्हा सगळ्यांना आता तरी? त्यावेळी मग मात्र बायकांच्या लक्षात हळूहळू प्रियाचे गुण येऊ लागतात. पण काही बायका अजूनही सायलीला दोष देतच असतात. त्या प्रियाच्या एवढ्या प्रभावात आलेल्या असतात की त्या सायलीला म्हणतात, ए गप ग खोटारडे, तू उगाचच्या उगाच आमचं डोकं भडकवू नकोस. आम्हाला माहिती आहे ही प्रिया खरंच किती साधी आणि चांगली आहे ते. या प्रियाला त्रास देण्यासाठी जेलमध्ये किती बायकांनी काय काय प्रयत्न केले, पण बिचारी सगळ्यांचं सगळं निमूटपणे सहन करते. त्यावेळी सायली म्हणते, ही आणि निमूटपणे सहन करते. तुमच्या तुरुंगाचा काहीतरी नियम आहे ना, ज्याला चांगला ग्रेड मिळतो त्याला इकडनं बाहेर जाण्याची सुटका मिळते, म्हणून करते ही हे सगळं. कारण हिला ना इकडनं बाहेर लवकर सुटून यायचं आहे आणि पुन्हा पुन्हा माझ्या घरात माझ्या सासरच्या माणसांना त्रास द्यायचा आहे, म्हणून चालले तिचे हे प्रयत्न. कळत नाही आहे तुम्हाला? कदाचित कसली? माझी खात्री आहे, खात्री नाही तर मला माहिती आहे की आज हे जे प्रकरण घडलं आहे ना मुलींना किडनॅप वगैरे करण्याचं, ह्यात सुद्धा हीच दोषी असणार. हिनेच हे सगळं घडवून आणलेलं असणार मला त्रास देण्यासाठी. पण प्रिया, तू एक गोष्ट लक्षात ठेव, आश्रमातल्या मुलींना ह्या सगळ्यात ओढून ना तू खूप मोठी चूक केली आहेस. चूक नाही तर तू गुन्हा केलास. हे काहीही करून त्या मुलींना तर शोधून काढतीलच आणि त्यानंतर मलासुद्धा निर्दोष साबित करतील. पण ह्या सगळ्यात तुझं काय होईल ग? जेव्हा त्या मुली खरं कबूल करतील की त्यांच्याबरोबर जे झालं त्यात तू दोषी आहेस, तेव्हा पोलीस तुझं काय करतील? आधीच एका गुन्ह्याची शिक्षा तर तू भोगत आहेस, दुसऱ्या गुन्ह्यातसुद्धा तुला आणखीन मोठी शिक्षा. मला खरं तर ना वाईट वाटतं ते तुझ्या गर्भात वाढत असलेल्या त्या तुझ्या बाळाचं. बिचाऱ्याचा ह्या सगळ्याशी काहीही संबंध नाही आहे ना, काही त्याचा या सगळ्यात दोष आहे. पण तरीही ते बिचारं बाळ हे सगळं भोगतंय, त्याला हे सगळं सहन करावं लागतंय. का माहिती आहे? त्याची चूक काय आहे तर ते तुझ्या गर्भात वाढतंय. खरंच तुझ्यामुळे आता त्या बाळालासुद्धा काय भोगावं लागणार. म्हणतात ना, आईवडिलांनी करावं आणि लेकरांनी भरावं, तशी परिस्थिती ह्या बाळाच्या बाबतीत घडून येणार आहे. पण त्या बाळाची मात्र ह्या सगळ्यात काहीही चूक नाही आहे. निष्पाप निरागस जीव आहे, पण तरीही तुझ्यामुळे या सगळ्या प्रकरणात भरडला जातो आहे. कळलं ना तुला? आणि राहिला प्रश्न माझा आणि माझ्या बाळाचा, तू मघाशी माझं तुरुंगात स्वागत करण्याचा, तर लक्षात ठेव प्रिया, माझा नवरा माझ्या पाठीशी आहे, कारण मी वाईट नाही आहे. आणि म्हणूनच मला माझा नवरा या सगळ्या प्रकरणातून आहे ना लवकरात लवकर काहीही करून बाहेर काढणार म्हणजे काढणारच. लक्षात ठेव. त्यावेळी मग इकडे आता लगेचच प्रियाला त्या ज्या सगळ्या बायका असतात त्या म्हणू लागतात, काय गं खोटारडे, का खोटं बोललीस? लाज नाही का वाटली? उगाचच्या उगाच खोटं नाटं आम्हाला काहीतरी बरळून तयार करून खोटं सांगताना. तुझ्यासारखी खोटारडी मुलगी बाई आम्ही आमच्या अख्ख्या उभ्या आयुष्यात नाही पाहिली. एवढे मोठे कांड करून ठेवलेस आणि वरून आमच्याकडे सिंपत्ती मिळवण्यासाठी आमच्याशी खोटंसुद्धा बोललीस. निर्लज्ज कुठली, लाज नाही का तुला? त्यावेळी प्रिया म्हणते, ए माझी लाज काढताय? हां, लायकी आहे का माझी लाज काढण्याची? विसरताय का मी कोण आहे ते? मी त्याबरोबर त्या म्हणतात, कोण आहेस, कोण एवढी तू? बोल. मी एवढं मी करतेस? आहेस कोण तू? बोल की, काय एवढं तुझं अस्तित्व आहे? त्यावेळी ती म्हणत असते, मी सुभेदारांच्या घरची सून आहे, सुभेदारांच्या घरची. त्याबरोबर लगेचच आता त्यातली एक बाई म्हणते, ए सुभेदारांची सून गबस, कोण काळं कुत्रं हाड म्हणायला आलं का तुला त्यांच्यापैकी? हां, आलं का? त्यांच्या दारातलं कुत्रं तरी तुझ्याकडे इकडं म्हणे सुभेदारांची सून अशा पांढऱ्या फटक साडीत? होय, ही बघ, ही आहे सुभेदारांची सून, अशी भरजरी चांगल्या चकामकाच्या साडीत, एवढे सांगे दागिने अंगावर, ओठभरणी बघ हिची वाटत्या. त्याबरोबर मग आता तोपर्यंत त्या ठिकाणी अर्जुन आलेला असतो. आता सायलीच्या अंगावरचे दागिने, सायलीचा तो लुक पाहून खरोखर प्रियाला जेलसी होते. हे सगळं माझं आहे म्हणत तिथे सगळं ओरबाडायला जाते. इतक्यात तिकडे अर्जुन पोहोचतो. हा सर्व प्रकार अर्जुन पाहतो आणि प्रियाचं हे विचित्र वागणं बघून अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो. मग तो प्रियाला म्हणतो, हे बघ प्रिया, उगाचच्या उगाच तू सायलीच्या नादी लागू नकोस. तसंही तुझं आणि सायलीचा काही एक संबंध नाही आहे. तू सायलीपासून लांब राहा.
आणि जर हे सगळं तू केलं असशील तर ते लवकरात लवकर कबूल कर. उगाचच्या उगाच सायलीला ह्या सगळ्यात खेचू नकोस. ती प्रेग्नंट आहे. त्यावेळी प्रिया ही हसते जोरजोराने. त्यानंतर मग तिकडे अर्जुन कोणी आहे का असं बोलून मदत मागवतो. मग तिकडे लेडीज कॉन्स्टेबल येतात आणि त्या सायली आणि प्रियाला सोडवतात. सायलीला खूप त्रास होत असतो. हे सगळं अर्जुनने स्वतःच्या डोळ्याने पाहिलेलं असतं. मग आता अर्जुन विचार करतो की सायली प्रियाबरोबर एकाच सेलमध्ये राहता कामा नये. सायलीची किमान सेल तरी बदलायला हवी पोलिसांनी. मग अर्जुन पोलिसांकडे येतो आणि आता तो इन्स्पेक्टर सावंत यांना रिक्वेस्ट करतो की प्लीज सायली आणि प्रिया ह्या दोघींनाही वेगळ्या वेगळ्या सेलमध्ये ठेवा. त्यांना एकत्र नका ठेवू, कारण जर त्यांना एकत्र ठेवलं ना तर ती प्रिया ही सायलीला शांत जगूच देणार नाही. त्यावेळी मग इन्स्पेक्टर सावंत म्हणतात की ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर आम्ही एवढं तर तुमच्यासाठी करूच शकतो. आम्ही सायली मॅडमना वेगळ्या सेलमध्ये टाकतो. पण अर्जुन साहेब, आपल्याला लवकरात लवकर ह्या प्रकरणाच्या मुळाशी गेलंच पाहिजे. हे सगळं नेमकं कुणी केलं आहे, काय केलं आहे हे बघायला हवं. अहो, जवळपास 4 ते 5 मुली तुमच्या आश्रमातल्या गायब आहेत. मीडियाने सुद्धा हे प्रकरण खूप उचलून धरलेलं आहे, कारण आधीच वात्सल्य आश्रम केसमध्ये सुद्धा या वात्सल्य आश्रमाबद्दलच्या गोष्टी खूप मीडियासमोर उघड झाल्या होत्या. त्यामुळे आता पुन्हा हे सगळं आता मीडियाला खूप महत्त्वाचं वाटतं आहे. त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर त्या मुलींना शोधून काढावं लागेल. मला तर वाटतं तुम्हा सगळ्या फॅमिलीलासुद्धा ह्या सर्व प्रकरणाला खूप सामोरं जावं लागेलच, कारण की ह्या सगळ्यामध्ये आता पूर्ण सुभेदार इन्व्हॉल्व आहेत असं म्हटलं गेलं आहे सायलीबरोबर. त्यावर अर्जुन म्हणतो, त्या सगळ्याची काळजी तुम्ही नका करू इन्स्पेक्टर, तुम्ही फक्त सायलीला सोडवायला माझी मदत करा. त्यानंतर जाता जाता अर्जुन सायलीला भेटायला परत येतो आणि तो सायलीला म्हणतो, बायको, मला माहिती आहे इथे तुला खूप त्रास होतो आहे ना, तुला खूप सहन करावं लागतं, पण काळजी करू नको हां, मी लवकरच तुला या सगळ्यातून बाहेर काढेन बायको. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. मला माहिती आहे तू काहीही चुकीचं केलेलं नाही आहेस. तुझा काहीही संबंध नाही आहे या सगळ्यांशी, ना मुलींच्या तस्करीशी ना इतर कशाशी. मी तुला सोडवेन बायको, लवकरच सोडवेन आणि सगळं व्यवस्थितसुद्धा करेन. माझ्यावर विश्वास ठेव बायको. मी तुला फार दिवस इथे राहू देणार नाही आहे. आणि राहिला प्रश्न हे सगळं कोणी केलं ह्याचा, तर याचा शोधसुद्धा सुरू आहे. त्यामुळे लवकरात लवकर ह्या सगळ्याचा गुन्हेगार आपल्या ताब्यात असेल आणि तू जेलच्या बाहेर असशील. माझ्यावर विश्वास आहे ना तुझा? सायली म्हणते, स्वतःपेक्षाही जास्त. माझी पूर्ण खात्री आहे तुम्ही लवकरात लवकर मला काहीही करून बाहेर काढालच. पण हे सगळं करताना तुम्ही स्वतःची मात्र व्यवस्थित काळजी घेणार नाही. काळजी घ्या स्वतःची आणि माझी काळजी करू नका. मी इथे व्यवस्थितच आहे आणि तुम्ही मला लवकर बाहेर काढालच हेही मला माहिती आहे. त्यामुळे मी अजिबात टेन्शनमध्ये नाही आहे. फक्त हे सगळं जाणून बुजून त्या प्रियाने केलं आहे, त्यामुळे तिला या सगळ्याची शिक्षा होईल याचंसुद्धा बंदोबस्त करा. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, हो बायको. त्यानंतर सायली अर्जुनला म्हणते, आणि हो, एक गोष्ट कायम डोक्यात ठेवा, मी एकटी आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर तसा विचार अजिबात करू नका. मी इथे अजिबात एकटी नाही आहे. माझ्याबरोबर आपलं बाळ आहे. आपलं बाळ, तुमचं बाळ, जे तुमच्यासारखंच धाडसी आहे, जे त्याच्या आईला बळ देतं आहे आतमधून. हे ऐकून अर्जुनला आणखीन छान वाटतं. त्यानंतर जी कुसुमताई असते तिलासुद्धा आता अर्जुनने हा सर्व प्रकार फोन करून सांगितलेला असतो. आता कुसुमताईला जेव्हा कळतं की आश्रमातल्या मुलींच्या किडनॅपिंगच्या केसमध्ये सायलीलाच पकडलं आहे, तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसतो. कुसुमताई म्हणते, बाप रे, मग मी आणि मधुभाऊ पोलीस स्टेशनला येऊ का? त्यावेळी मग अर्जुन सांगतो की नाही, नको नको नको. हे बघा, आत्ता कुणीही कुठेही यायची जायची घाई करू नका. ऑलरेडी वातावरण बाहेरचं खूप गरम आहे, त्यामुळे मीडिया तापलेलं आहे. मीडिया आपल्याला एकटं गाठण्याच्याच मागे, आणि जर तुम्हाला मीडियाने बाहेर गाठलं, उलटे प्रश्न विचारले आणि तुमच्या तोंडून एखादा जरी चुकीचा शब्द गेला तरीही मीडिया ते खूप लावून धरेल आणि उगाच सगळाच कॉम्प्लिकेटेड प्रकार घडून जाईल. त्यापेक्षा मी काय सांगतो ते शांतपणे ऐका. तुम्ही कुणीही आता कुठेही जाऊ नका आणि मेन म्हणजे मधुभाऊंना खरोखर यातलं काहीही कळूच देऊ नका कुसुमताई, कारण तुम्हाला तर माहिती आहेच मधुभाऊंची तब्येत किती नाजूक आहे ते सध्या. त्यांना हे सगळं सहन नाही झालं तर प्रॉब्लेम होईल. त्यावर मग कुसुमताई होकार देते आणि काही कळलं तर मला कळवा असं म्हणत फोन ठेवते.
तर दुसऱ्या बाजूला गौरी आता खूप जोरजोरात रडायला लागलेली असते. इतक्या जोरात ती रडत असते, इतक्या जोरात ती रडत असते की बाप रे, ती शांतच होत नसते. आज आश्रमात झोपायला तिच्याबरोबर बाकीच्या मुलीही नसतात. तिला आता मानसीची इतकी सवय झालेली असते की मानसीशिवाय तिला झोपही येत नसते. मग ती ढसाढसा रडत असते. तर कुसुमताई तिला म्हणत असते की गौरी बाळा, अगं अशी नको रडूस गं, झोप झोप, येतील सगळ्या ताई लवकरच परत येतील हां. आता आश्रमातली मुलं म्हणजेच सोमू आणि मानससुद्धा तिला समजावण्याचे प्रयत्न करत असतात. मग मधुभाऊंची झोप मोड होते. मधुभाऊ तिकडे येतात आणि म्हणतात की अगं साऊला फोन कर ना, बाकीच्या मुली नाही आहेत पण साऊ तर येऊ शकते की. आता सायलीचं नाव मधुभाऊंच्या तोंडून ऐकून कुसुमताईला टेन्शन येतं. कुसुमताई विचार करते, आता मी मधुभाऊंना काय सांगू की सायलीलाच त्या मुलींच्या सगळ्या ह्या केसमध्ये पकडलं आहे म्हणून. मग मधुभाऊ म्हणतात, कुसुम बोलवतेस का सायलीला? सायली आली तरच ही जरा शांत होईल. त्यावेळी कुसुमताई म्हणते, नाही नको नको मधुभाऊ, अहो आज मुलींना शोधण्यामध्ये सायलीची सुद्धा खूप धावपळ झाली असेल ना, त्यात तिचं डोहाळे जेवणसुद्धा होतं. मी बघते ना गौरीकडे, मी गौरीला करते शांत, तुम्ही सायलीला बोलवण्याचा असा विचार नका करू, मी आहे ना, मी करते मॅनेज. मधुभाऊ कुसुमताईला विचारतात, कुसुम असं काही आहे का की जे तू माझ्यापासून लपवण्याचा प्रयत्न करतेस? त्यावर कुसुमताई म्हणते, मधुभाऊ अहो तुमच्यापासून मी काय लपवणार? नाही नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, तसं काहीही नाही आहे. त्यावेळी मग मात्र आता कुसुमताई मधुभाऊंना म्हणते, मधुभाऊ जा ना, तुम्ही जाऊन झोपा, गौरीकडे मी बघते, जा जा तुम्ही खरंच जाऊन झोपा. गौरी ए गौरी शांत हो बाळा, असं म्हणत कुसुमताई गौरीला शांत करण्याचे प्रयत्न करू लागते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा. धन्यवाद.